हे आळूचे देठ, या हे आळूची पानं चिरलेली. त्यानंतर आता ह्या कुकरमध्ये मी ते शिजून घेणार आहे. तर आज बनवत आहोत आपण आळूचं फतफदं किंवा आळूची गरगटी भाजी. अजून बरंच काय काय त्याला नावं. आणि इकडे ह्या ठिकाणी डाळ आणि शेंगदाणे भिजत ठेवलेत मी. चला ना. इथे घेतले आहेत मेथी दाणे. त्यानंतर आता ह्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं आणि त्यात पाणी घालून ठेवायचं, म्हणजे गुठळी होणार नाही. आता ह्या खोबऱ्याचे आपण काप करून घेणार. त्यानंतर आता मेथी दाणे पण आपण फोडणीला घालणार आहे. इकडे 3 शिट्ट्या करून घेतल्या कुकरमध्ये, चांगले शिजणार म्हणून आता ते कुकर झालेलं आहे. त्यानंतर बेसन पीठ देखील छान असं भिजलेलं आहे. आणि ह्या लसूण पाकळ्या टाकून आहे. लसूण ठेचून टाकायचा मस्त असं. आता मी ह्याचे काप करून घेणार. पातळ असे काप करून घेणार.
जेवण आणि आणि आता ही ना मी परत कुकरमध्ये घालून ना परत एक शिट्टी काढणार म्हणजे नाही अगदी एकजीव होते. ठीक आहे, आता मी घालणार आणि गूळ घालणार. आता ही पूर्ण झाली ना की तुम्हाला दाखवेन. आता हे सगळं उडायला गरम गरम होते ना त्यामुळे एवढा गुळाचा पाणी त्यामध्ये थोडासा पोट आता ही परत त्याला सगळी स्टेप पूर्ण झाल्यावर दाखवते. तर सकाळी ना काही कारणास्तव बाकी काही व्हिडिओ घेतला नाही. तर एकंदरीत भाजी छान झाली होती, सगळ्यांना आवडली. पण थोडी मला हवी होती त्या पद्धतीत काही झाले नाही, तशी मी खूप दिवसांनी बनवली. म्हणजे जी चव मला हवी होती ती तर काही मिळाली नाही बऱ्यापैकी, कारण मी जी नेहमी बनवते त्यातली चव आली नाही पर्सनली मला तरी. बाकी सगळ्यांना आवडली, पण ठीक आहे, असू द्या. आणि आता संध्याकाळचे वाजले आहेत 8 वाजत आले. तर आता ही एक साडी बनवली, कुठे गेली ती साडी, बरं इकडे पाठीमागं असेल, नाही ठेवून दिली कपाटात. त्यानंतर आता हे पहा इकडे पण काम चालू आहे. आता हे झाल्यानंतर बाकीचं गोष्टी आहेत, थोड्या थोड्या काही काही कामं आहेत ते करायचे. आता थोडं असंच ठेवून देते, स्टँडला काही लावत नाही. काय करताय? नंतर करूया की, का आत्ता बनवायचं लगेच? हो, तिकडे देवाला जाऊन आल्यावर मग करूया. देवाला जाऊन आल्यावर करूया म्हटलं. अरे बापरे, आमचे पडदा निघाले का आधीच आहे. तर ठीक आहे. मी आता काम करता करता थोडंसं बोलते. मग त्यानंतर मी तुम्हाला एक सांगितलेली स्टोरी आहे, मला ती खरं सांगायची, पण त्याला खास असा वेळ काढावा लागणार आहे. ती स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे आणि त्यामध्ये खरं तर मी बरं झालं पहिली शेअर नाही केली, कारण मला वेळ न मिळाल्यामुळं. आता मी दुसऱ्यांदा जेव्हा शेअर करेन ना त्यामध्ये अजून ट्विस्ट आहे आणि त्या स्टोरीचा लास्टही झाला, म्हणजे अगदी नवीन नवीन घडलेली स्टोरी आणि रिअलमधली, म्हणजे खरं घडलेली स्टोरी ती, की अंधश्रद्धा आणि कसं म्हणजे लोकांना फसवलं जातं मोठ्या प्रमाणात. अशी खूप उदाहरणं आहेत माझ्याकडे सांगण्यासारखी, पण आता कसं आहे, काही गोष्टी की त्या आपण असं असं बोलू शकत नाही. आपण म्हणतो ना, म्हणजे हे जे सोशल मीडियावर बोलू शकत नाही थोडक्यात.
तर खूप काही असं पर्सनल आहे. म्हणजे बोलायला काही नाही, पण ती आपली वृत्ती नाही आहे. तसं बोलताना काही-काही खूप काही मर्यादा सोडून पण बोलतात. पण आपल्याला ती मर्यादा सांभाळावी, असं मला वाटतं. तर ह्याच्या पलीकडे खूप अनुभव सांगण्यासारखे आहेत, इतके की प्रचंड, की किती लोकांना कोणत्या-कोणत्या गोष्टींखाली फसवलं जातं. तर हे एक इतकं सुंदर आता नवीन-नवीन घडलेलं उदाहरण आहे आणि ह्याच्या अगोदरची उदाहरणं खूप आहेत. पण आता ते मला सांगायचे नाहीयेत. ते प्रचंड आहेत त्याच्या पाठीमागे. कोणाकोणाचे काय अनुभव आहे. अशी खूप लोकांना मी त्यातून म्हणजे वैयक्तिकरित्या तर बाहेर काढलेलं आहे. जेवढे मॅटर माझ्यापर्यंत आले तेवढे तर म्हणजे बाबा मी फसवून दिलं नाहीये कोणाला. तर हा नवीनच किस्सा. तर ठीक आहे. ते मी तुम्हाला शेअर करेनच. पण आता मी हा व्हिडिओ इथेच म्हणजे एंड करते. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय.